नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय मोरे स्वागत करतो आपणा सर्वांचं आपल्या लाडक्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अक्षरांची लयबद्ध मालिका हा बुद्धिमत्तेचा टॉपिक पाहणार आहोत, जो की पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक यापासून ते बँकिंगपर्यंतच्या सर्व एक्झाममध्ये हमखास विचारला जातो। पण व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अक्षरांची लयबद्ध मालिका। तर आता या टॉपिकमध्ये नेमके प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं अचूक आणि कमी वेळामध्ये नेमकी कशी काढली जातात हे आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। तर अक्षरांची लयबद्ध मालिका म्हणजे यामध्ये आपल्याला काही अक्षरांची एक मालिका दिली जाते, परंतु ती मालिका पूर्ण नसते, तर त्यामध्ये काहीतरी रिकाम्या जागा सोडलेल्या असतात आणि त्या रिकाम्या जागी आपल्याला योग्य ती अक्षरं भरून ती मालिका पूर्ण करायची असते। आणि ती मालिका पूर्ण केल्यानंतर तिचं जर वाचन केलं तर एक लय त्या मालिकेतून निर्माण झाला पाहिजे। अशाच पद्धतीनं आपल्याला अक्षरं त्या मालिकेमध्ये रिकाम्या जागी भरायची असतात। म्हणजे थोडक्यात आता पहिला प्रश्न जर पाहिला आपण तर बी दिलाय, बी नंतर इथं डॅश आहे, त्यानंतर ए बी ए ही तीन अक्षरं देऊन त्यानंतर पुन्हा दोन डॅश म्हणजे दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्यानंतर पुन्हा ए ए ही अक्षरं असून पुन्हा दोन रिकाम्या जागा आहेत, त्यानंतर ए बी ही दोन अक्षरं असून एक रिकामी जागा, पुन्हा ए हे अक्षर आहे। याचाच अर्थ 1 2 3 4 5 आणि 6 रिकाम्या जागा आहेत आणि खाली प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला 6 अक्षरं दिली आहेत। ती 6 अक्षरं त्याच क्रमानं आपल्याला प्रत्येक रिकाम्या जागेमध्ये ठेवायची आहेत आणि ती ठेवल्यानंतर एक लय निर्माण झाला पाहिजे त्या मालिकेमध्ये, अशा पद्धतीने आपल्याला ती ठेवायची असतात। तर आता यामध्ये प्रश्न सोडवताना बरेच जण एक पर्याय ठेवून बघतात, पण पर्याय ठेवून बघितल्यामुळं एक यामध्ये उत्तर तुमचं चुकणार नाही, बरोबर येईल, पण त्यामध्ये वेळ तुमचा जास्त जातो। आणि पर्याय ठेवून बघितल्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही वाचन करत असताना एक लय निर्माण होईलच किंवा त्या लयबद्ध पद्धतीनं वाचन तुम्ही करालच याची खात्री नसते। म्हणजे नेमका तो पर्याय योग्य आहे की नाही याबद्दल सुद्धा आपल्याला शंका असते। त्यामुळं मी तुम्हाला एक सोपी पद्धत आज असे प्रश्न सोडवताना मालिका अक्षरांची लयबद्ध मालिका सोडवताना एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। त्या पद्धतीनं तुम्ही जर सोडवलात तर हमखास तुमचं उत्तर कमी वेळामध्ये आणि अचूक येईल याची खात्री देतो। तर सर्वप्रथम आपल्याला प्रश्न सोडवत असताना पहिला प्रश्नाचा पाहिला तर आपल्याला सर्वप्रथम त्या प्रश्नामधले त्या मालिकेमधले अक्षर त्या रिकाम्या जागेसहित रिकाम्या जागा धरून ते अक्षर आपल्याला मोजायचे असतात। एकूण किती अक्षर त्या मालिकेमध्ये आहेत तर आपण मोजूयात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 ही 15 अक्षर या मालिकेमध्ये आहेत रिकाम्या जागेसहित। जर 15 अक्षर या मालिकेमध्ये असतील तर 15 अक्षरांचे आपण 3-3 अक्षराप्रमाणे 5 गट करू शकतो किंवा 5-5 अक्षरांचे आपण 3 गट करू शकतो कंप्लीट म्हणलं तर, किंवा तुम्ही या मालिकेचे 4-4 अक्षरांचे सुद्धा गट करू शकता, नाही असं नाही, 4 अक्षरांचेही गट करू शकता। एखादा अक्षर मग शेवटच्या गटामध्ये कमी असेल असं आपण मानूयात। म्हणजे 3 4 किंवा 5 अक्षरांचे गट इथं आपल्याला करायचे असतात। तर या मालिकेमध्ये आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघू 15 अक्षर आहेत म्हटल्यानंतर आपण या मालिकेमध्ये 3-3 अक्षरांचे गट जर करून पाहिले तर बघूयात काय होतात। 1 2 आणि 3 या 3 अक्षरांचा जर एक गट आपण केला तर तो असा होईल, पुढील 3 अक्षरांचा गट इथं संपेल, त्यापुढील 3 अक्षरांचा गट इथं तयार होईल, त्यापुढील 3 अक्षरांचा गट इथं संपेल आणि त्यापुढे पुन्हा 3 अक्षरं उरतील, म्हणजे एक गट आपल्याला शिल्लक राहील। आता 3-3 अक्षरांचे गट झाल्यानंतर आपण इथं पाहायचे की प्रत्येक गटामध्ये पहिलं अक्षर, जसं की इथं पहिलं अक्षर बी आहे, या गटात सुद्धा पहिलं अक्षर बी आहे,
या गटात पहिलं अक्षर दिलं नाही, याही गटात पहिलं अक्षर दिलं नाही आणि या गटात सुद्धा पहिलं अक्षर बी आहे. याचा अर्थ मॅक्झिमम गटांमध्ये जिथं पहिलं अक्षर दिलेलं आहे अशा गटांमध्ये पहिलं अक्षर बी आहे. म्हणजे इतर गटांमध्ये सुद्धा पहिलं अक्षर बी असण्याची शक्यता इथं जास्त असते. आपण जर इतर गटांमध्ये सुद्धा पहिलं अक्षर जर बी भरलं तर काय होते पाहूयात आपण. मी आता इथं बी आहे, इथं बी आहे, इथं सुद्धा बी ठेवून पाहतो आणि इथंही बी ठेवून पाहतो, तर इथं आपल्याला एक गट कंप्लीट पूर्ण तयार झालेला आपल्याला दिसेल. तो गट आहे बी ए ए. यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की इतर गट सुद्धा काय झाली असतील, बी ए ए ही तयार होऊ शकतात का, हे आपण अंदाजे पाहू. जर तयार झाली तर त्या पद्धतीनं आपल्याला कोणती अक्षर भरायची ते अक्षर या रिकाम्या जागेमध्ये भरली पाहिजेत. आता बी ए ए हा गट जर मला तयार करायचा असेल तर बी आहे इथं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर ए आहे, म्हणजे मला 2 नंबरच्या अक्षरात इथं रिकाम्या जागेमध्ये ए भरावं लागेल, म्हणजे हा बी ए ए गट पूर्ण होईल. त्याच पद्धतीनं दुसऱ्या गटात बघितलं तर पहिलं अक्षर बी आहे, दुसरं अक्षर ए आहे, म्हणजे तिसरं अक्षर मला इथं जर ए भरलं तर मी बी ए ए हा गट पूर्ण करू शकतो. तिसरा गट पूर्ण आहे. चौथ्या गटामध्ये मला बी ए ए करण्यासाठी इथं ए भरावा लागेल. त्याच पद्धतीनं मला 5व्या गटात सुद्धा बी ए ए ही मालिका पूर्ण करण्यासाठी मला इथं सुद्धा ए भरावा लागेल. अशा पद्धतीनं मी अक्षरांची बी ए ए, बी ए ए, बी ए ए, बी ए ए आणि बी ए ए अशी मालिका तयार करू शकतो. या मालिकेचे अक्षर वाचताना एक प्रकारचा लय तिथं तयार होतो, बी ए ए, बी ए ए, बी ए ए अशा प्रकारचा, आणि अशाच प्रकारचे लय त्या मालिकेमध्ये तयार झाले पाहिजेत. तर आता इथं पहा, तुम्ही भरलेली जी अक्षर आहेत म्हणजे ए ए, बी बी आणि ए ए ही कोणत्या पर्यायात तुम्हाला मिळतात ती पाहून घ्या. ते जर असतील तर तुमचं उत्तर बरोबर आहे. ए ए, बी बी, ए ए या पर्यायात सुरुवातीला बी आहे, याचा अर्थ हा पर्याय तुमचं उत्तर येऊ शकणार नाही. इथं पहिला अक्षर ए आहे पण दुसरा अक्षर बी आहे, ते सुद्धा तुमचं उत्तर येणार नाही. पहिलं अक्षर इथं बी आहे, हे सुद्धा तुमचं उत्तर नाही. पहिलं अक्षर आपल्याला ए पाहिजे होतं, पहिलं अक्षर ए, दुसरं अक्षर ए, तिसरं अक्षर बी, चौथं अक्षर बी, 5वं अक्षर ए आणि पुन्हा 6वं अक्षर ए, म्हणजे ए ए, बी बी, ए ए हा पर्याय आपलं योग्य उत्तर असेल तर हा पर्याय तुम्ही गोल करू शकता. अशाच पद्धतीनं दुसरा प्रश्न जर पाहिलात तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 म्हटल्यानंतर इथं 4-4ची गट पण होऊ शकतात आणि 3-3ची गट तयार होऊन एक अक्षर तिथं शिल्लक सुद्धा राहू शकतं शेवटी. तर आपण सुरुवातीला एक कमी म्हणून आपण 3-3ची गट तयार करून पाहूयात. 3-3ची गट तयार होत असतील तर ठीक आहे, नसेल तर मग 4-4ची गट होतात का हे आपल्याला पाहायचे. मग 3-3ची गट पाहूयात. 1 2 3 या तिघांचा एक गट जर तयार करायचा म्हटलं तर तो असा होईल. 1 2 3 यांचा गट असा होईल. 1 2 3 हा गट होईल. 1 2 3 हा गट, 1 2 3 आणि हा गट, आणि एक अक्षर सुरुवातीला शेवटी तिकडे शिल्लक राहील. ही गट तयार केल्यानंतर एक आपण पाहू शकतो की इथं दुसरा जो गट आहे तो ए बी बी तुम्हाला रेडीमेड तयार मिळालाय गट. मग आता तो गट तयार मिळालाय तर याच पद्धतीनं इतर गट सुद्धा असू शकतात. हे पाहण्यासाठी एक आपण पाहू शकतो की इथं दुसरा अक्षर बी आहे, या गटात पण दुसरा अक्षर बी आहे, इथं दुसरा अक्षर काही नाही, इथं पण दुसरा अक्षर बीच आहे, इथं सुद्धा दुसरा अक्षर बी आहे. इथल्यासारखं बघा, या गटातल्यासारखं शेवटची 2 अक्षरं बी बी, इथं पण बी बी आहे. म्हणजे एक आपण अंदाज लावू शकतो की हा गट जो तयार झाला आहे तो योग्यच आहे, बरोबर आहे. म्हणून आपण काय करूयात तर प्रत्येक गटामध्ये दुसरा अक्षर बी ठेवूया जिथं नाही तिथं. इथं बी आहे दुसरा अक्षर, इथं पण बी आहे, इथं दुसरा अक्षर जर आपण बी ठेवलं, इथं बी आहे, इथंही दुसरा अक्षर बी आहे. आणि हा गट तयार झाल्याप्रमाणे ए बी बी, म्हणजे आता आपल्याला प्रत्येक गटामध्ये पहिला अक्षर ए ठेवावं लागेल. जर पहिलं अक्षर मी ए ठेवलं, ए बी बी असा जर मला गट तयार करायचा असेल तर सुरुवातीला ए आणि तिसऱ्या नंबरला बी मला ठेवावं लागेल. पुन्हा ए बी बी, पुन्हा ए बी बी, पुन्हा ए बी बी, पुन्हा ए बी बी आणि शेवटी ए. अशा पद्धतीनं मालिका तुमची तयार होईल. ए बी बी, ए बी बी, ए बी बी, ए बी बी, ए बी बी. अशा पद्धतीनं मालिका तयार करण्यासाठी तुम्हाला कोणती अक्षरं त्या रिकाम्या जागेमध्ये भरावी लागलीत हे पहा. पहिल्यांदा तुम्ही ए भरलाय, नंतर बी, नंतर ए, पुन्हा बी, नंतर बी, नंतर ए, म्हणजे ए बी, ए बी, बी ए ही अक्षरं तुम्ही भरलेत. तर ही अक्षरं ज्या पर्यायामध्ये असतील ते पर्याय म्हणजे तुमचं उत्तर असेल. ए बी, ए बी, बी ए कुठं आहे पाहून घ्या. ए बी, ए बी, बी ए तुमचं उत्तर असेल पर्याय नंबर 2. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असेल. चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडं.
तिसऱ्या प्रश्नातली अगोदर अक्षर मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. 17 अक्षर आहेत म्हटल्यानंतर 3-3 ची गट होऊ शकतात किंवा 4-4 ची होऊ शकतात किंवा 5-5 ची गट सुद्धा होऊ शकतात. पण मॅक्झिमम प्रश्नांमध्ये 3-3 ची किंवा 4-4 ची गट झालेली असतात. त्यामुळं आपण सुरुवातीला 3 अक्षरांचे गट तयार करून पाहिलं तर आपल्याला उत्तर मिळू शकतं. नसेल 3 अक्षरांची गट नसतील तरच मग 3-4 अक्षरांचं तुम्ही गट पाहू शकता. तर 3 अक्षरांची गट जर आपण तयार करून पाहिली तर आपल्याला 1 2 3 हा गट मिळेल. 1 2 3 हा गट मिळेल. 1 2 आणि 3 हा एक गट तयार होईल. 1 2 3 हा एक गट आणि हा अशी काही गट आपल्याला इथं मिळतील. तर ही गट तर या गटांकडे तुम्ही जर एक निरीक्षण केलं तर या गटामध्ये पहिला अक्षर सी आहे, इथं पहिला अक्षर सी आहे, इथं पहिला अक्षर सी आहे, इथंही पहिला अक्षर सी आहे आणि इथंही पहिला अक्षर सी आहे. म्हणजे एकच असा गट आहे की त्यामध्ये पहिला अक्षर लिहिलं नाही तर ते सुद्धा त्या गटात सुद्धा पहिला अक्षर सीच असू शकतं. असा जर आपण एक अंदाज लावून सी जर तिथं लिहिलं तर आपल्याला CAB हा एक गट मिळेल. तर माझ्या मते इतर गट सुद्धा CAB असू शकतात, कारण तिसरं अक्षर सुद्धा सगळीकडे जवळपास सारखं दिसते. दुसरं अक्षर इथं A आहे, दुसरं अक्षर इथं पण A आहे, इथं पण दुसरं अक्षर A आहे. म्हणजे दुसरं आणि तिसरं अक्षर सुद्धा सारखीच आपल्याला दिसत आहेत. तर आपण असा अंदाज लावू शकतो की तो गट काय असेल, ती मालिका काय असेल, CAB अक्षरांची असेल. तर तो गट तयार करण्यासाठी मला या दुसऱ्या गटामध्ये A हे अक्षर भरावं लागेल, तिसऱ्या गटामध्ये B हे अक्षर भरावं लागेल 3 नंबरला, चौथ्या गटात 2 नंबरला A हे अक्षर भरावं लागेल आणि 5व्या गटामध्ये 2 अक्षरं मला अशी भरावी लागतील C. तर आहेच ऑलरेडी A आणि B भरावे लागतील. तर आपली मालिका आता अशी तयार झालेली आहे. CAB 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 आणि शेवटी CAB याच गटातली सुरुवातीची फक्त 2 अक्षर त्यांनी घेतलेली आहेत. ठीक आहे. आता आपण भरलेली अक्षरं कोणत्या पर्यायात आहेत ती बघून घ्या. CAB AAB ही अक्षर तुम्ही भरलेले आहेत. CAB AAB वा पहिल्याच पर्यायात आहेत. तर हेच तुमचं उत्तर असेल. आता वळूयात चौथ्या प्रश्नाकडं. चौथ्या प्रश्नामध्ये जर पाहिलात तर अक्षरं मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 अक्षरं तुम्हाला दिसत आहेत. आणि एक जर या मालिकेकडे तुम्ही पाहिलात तर इथं सर्व अक्षरं AAA आहेत रिकाम्या जागा सोडून, आणि एकच अक्षर शेवटी B आहे. आणि पर्यायात जर पाहिलात तर पर्यायात सुद्धा A आणि B व्यतिरिक्त दुसरं नवीन अक्षर कोणतंच नाही. याचा अर्थ ही जी मालिका आहे ती मालिका A आणि B याच अक्षरांपासून तयार झालेली आहे. आताच आपण अक्षरं मोजली, किती झाली होती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. म्हणजे एकतर 4-4 अक्षरांचे गट किंवा 3-3 अक्षरांचे गट. तरी आपण 3-3 अक्षरांचेच गट तयार करून पाहूयात. 3-3 अक्षरांचे गट जर आपण तयार केले तर 1 2 3 हा एक गट इथं मिळेल. त्यानंतर 1 2 3 हा एक गट मिळेल. 1 2 3 हा एक गट मिळेल. 1 2 3 हा एक गट मिळेल. 1 2 3 हा एक मिळेल आणि शेवटी B असेल. तर आता आपण जर ही 2 गट जर आपण पाहिली तर या 2 गटांमध्ये सुरुवातीला 2 अक्षरं AA ही सारखी आहेत. इथं पण दुसरं अक्षर A आहे, इथं पहिलं अक्षर A आहे. पहिलं अक्षर याचा अर्थ सगळीकडं A, इथं A दिसतंय, इथं नाही काही, इथं पण नाही, इथं A दिसतंय, इथंही A आहे. पण हा गट जर तुम्ही पाहत असाल तर इथं पहिला अक्षर B आहे. हा पूर्ण गट नाही, पण एक अक्षर जरी दिला असेल तरी तो पुढच्या अक्षरांचा, पुढच्या गटाचा, अक्षर गटाचं ते पहिलं अक्षर आहे. त्यामुळं मला असं वाटत नाही की काही गटांमध्ये A असेल सुरुवातीला आणि एकाच गटामध्ये B असेल. त्यामुळं कदाचित इथं 3 अक्षरांचे गट पडतील असं मला वाटत नाही. त्यामुळं आपण 4 अक्षरांचे गट पडतात का हे पाहूयात. 4 अक्षरांचे गट पाडून काही मिळतं का सारखं ते बघूयात आपण. जर 4 अक्षरांचे जर गट आपण केले तर 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4 4 अक्षरांचे जर गट केले तर पहिला अक्षर इथं A आहे, दुसऱ्या गटात सुद्धा पहिला अक्षर A आहे, तिसऱ्या गटात सुद्धा पहिला अक्षर A आहे, चौथ्याही गटात पहिला अक्षर A आहे. इथं पहिल्या गटात दुसरं अक्षर दिलं नाही, पण दुसऱ्या गटात दुसरं अक्षर A आहे, तिसऱ्या गटात सुद्धा दुसरं अक्षर A आहे आणि चौथ्या सुद्धा गटात दुसरं अक्षर A आहे. याचा अर्थ पहिल्या गटात सुद्धा दुसरं अक्षर Aच असेल. अशा पद्धतीनं आपल्याला या 2 गटांमध्ये पहिला आणि तिसरा गट या 2 गटांमध्ये आपल्याला सुरुवातीची 3 अक्षरं AA मिळालीत. म्हणजेच उरलेल्या गटांमध्ये सुद्धा सुरुवातीची 3 अक्षरं ही AAAच असतील. अशी जर आपण अक्षरं भरली तर शेवटचा एक आपल्याला गट तयार मिळतो, तो म्हणजे काय? AAAB AAAB. सर्वच गट जर मला AAB या पद्धतीनं तयार करायचे असतील तर AA
इथं बी भरेल मी, ए ए ए इथं बी भरेल, ए ए ए इथं बी आणि ए ए ए बी. अशा पद्धतीनं गट तुमचे तयार होतील. तर तुमचा त्या मालिकेमधील लय असा होईल ए ए ए बी, ए ए ए बी, ए ए ए बी आणि ए ए ए बी. अशा पद्धतीनं तिथं लय तयार होईल. तर तुम्ही भरलेली अक्षरं पहा, तुम्ही कोणती अक्षरं भरलेत, ए बी ए बी बी ए. ही अक्षरं कोणत्या पर्यायात याच क्रमानं आहेत ते पाहून घ्या. ए बी बी ए ते तुमचं उत्तर असेल. ए बी नाही इथं, ए बी बी ए पर्याय नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडं, 5व्या प्रश्नाकडं. अक्षर मोजून घ्या. 1 2 3 4, 1 2 3 4. इथं जर वाचत असतानाच एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ए बी सी डी. इथं जर आपण बी भरला तर ए बी सी डी तयार होते. इथं जर ए भरला तर ए बी सी डी. इथं ए बी सी डी वाचत असतानाच आपल्या लक्षात आलं की ही मालिका ए बी सी डी या अक्षरांची आहे. म्हणजे 4 अक्षरांचे गट इथं तयार होत असतील. तर 4 अक्षरांचे जर मी गट तयार केले तर 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4, 1 2 3 3 अक्षर सुरुवात शेवटी उरतात. प्रत्येक गटामध्ये इथं पहिला अक्षर ए आहे, पहिला अक्षर ए आहे, इथेही पहिला अक्षर ए आहे. म्हणजे उर्वरित गटांमध्ये सुद्धा पहिलं अक्षर एच असेल असं समजून आपण इथं ए जर भरला आणि इथंही ए भरला तर आपली पहिला अक्षर प्रत्येक गटामधलं कंप्लीट होईल. आता दुसरा अक्षर पाहूयात. दुसरा अक्षर इथं बी आहे, इथं बी आहे, इथेही बी आहे, इथेही बी आहे. फक्त एकाच ठिकाणी दुसरं अक्षर बी भरूयात आपण. ते म्हणजे इथं जर पहिलं दुसरं अक्षर आपण बी भरलं तर ए बी सी डी हा एक पूर्ण गट इथं तयार होतो. त्याच पद्धतीनं दुसरा गट तयार करण्यासाठी ए बी सी इथं दिलेला आहे, तर फक्त तुम्हाला चौथा अक्षर डी इथं भरायचा आहे. तिसरा गट आपण तयार करताना ए बी इथं डी सुद्धा आहे, फक्त तुम्हाला इथं सी भरायचं आहे. तिसराही गट तयार झाला. चौथा गट तयार करण्यासाठी इथं ए बी सी इथं फक्त चौथा अक्षर तुम्हाला डी भरायचं आहे. आणि 5वा गट तर ऑलरेडी कंप्लीट नाही, पण त्यांनी जेवढे अक्षरं दिले तेवढे अक्षर त्यामध्ये आहेत, रिकामी जागा तिथं नाही. म्हणजे तुम्ही आता एक लय तयार केला इथं की ए बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी, ए बी सी डी आणि ए बी सी शेवटी. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही कोणती अक्षरं भरली ती पाहून घ्या. बी ए डी सी ए डी ही अक्षरं तुम्ही भरलीत तर तेच तुमचं उत्तर असेल. कोणत्या पर्यायामध्ये बी ए डी सी ए डी आहे ते पाहून घ्या. पर्याय नंबर 1 मध्येच ए मध्येच बी ए डी सी ए डी हे अक्षर दिसतात, तर हेच तुमचं उत्तर असेल. चला वळूयात 6व्या प्रश्नाकडं. 6व्या प्रश्नामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अशी 12 अक्षरं आहेत. तर या 12 अक्षरांचा सुरुवातीला 3-3चे गट करून पाहूयात आपण. 3-3चे जर गट आपण केले तर गट होतील 1 2 3, 1 2 3, 1 2 3 आणि 1 2 3 असे 3-3चे गट तयार झाले. मग आता 3-3चे गट तयार करत असताना आता प्रत्येक गटामध्ये पहिला अक्षर दुसरा अक्षर आपण असं जसं आतापर्यंत पाहत आलो त्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर पहिल्या गटामध्ये पहिला अक्षर पी आहे, पण दुसऱ्या गटात पहिला अक्षर क्यू आहे. तिसऱ्या गटात पहिला अक्षर पी आहे आणि पुन्हा चौथ्या गटात पहिला अक्षर क्यू आहे. म्हणजे याचा अर्थ लगतचे 2 गट सारखे येतील याची खात्री नाही. म्हणजे लगतचे 2 गट सारखे येत नसतील तर एकाआड एक गट तरी सारखे येतात का पाहून घ्या. एकाआड एक गट जर आपण पाहिले, पहिला आणि तिसरा गट जर पाहिला तर पहिली 2 अक्षरं पी क्यू इथं सुद्धा आहेत आणि तिसऱ्या गटात सुद्धा पहिली 2 अक्षरं पी आणि क्यू आहे. तिसरा आणि चौथा गट ही एकाआड एक माफ करा, दुसरा आणि चौथा गट ही एकाआड एक गट जर आपण पाहिलेत तर इथं दुसऱ्या गटामध्ये पी आहे, दुसऱ्या गटामध्ये इथं पहिला अक्षर क्यू आहे, दुसरं पी आहे, इथं पण पहिला अक्षर क्यू आहे, दुसरं पी आहे. मी जर असं मानलं की दुसरा आणि चौथा गट सेम आहे तर मला इथं काय टाकावं लागेल, चौथ्या गटासारखा इथं क्यू टाकावं लागेल. मी जर इथं क्यू टाकला तर दुसरा आणि चौथा गट सारखा होतो क्यू पी क्यू. ठीक आहे. मग आता क्यू पी क्यू टाकला तर मी क्यू एकूण रिकाम्या जागेपैकी 2 नंबरच्या रिकाम्या जागेमध्ये टाकलाय. तर कोणत्या पर्यायामध्ये 2 नंबरचा अक्षर क्यू आहे ते पाहून घ्या. या पर्यायात आहे 2 नंबरचा अक्षर क्यू, या पर्यायात आहे 2 नंबरचा अक्षर क्यू. सी आणि डी मध्ये 2 नंबरचा अक्षर क्यू नाही, त्यामुळे ही उत्तरं येण्याची शक्यता कमी आहे. मग आता चेक करूयात राहिलेल्या 2 पर्यायापैकी. आता पर्याय ठेवून बघायला हरकत नाही आपल्याला. आता जर मी आता पहिल्या रिकाम्या जागी पहिल्या पर्यायातला पहिला अक्षर ठेवलं म्हणजे पी ठेवलं तर येतात का पाहूयात. ठेवलं मी पी, दुसरा अक्षर आपण अगोदरच भरलेला आहे, तिसरा अक्षर इथं पी जर ठेवला तर पहिला आणि तिसरा म्हणजे एकाआड एक गट पी क्यू पी, पी क्यू पी. हो बरोबर आहेत. तसंच दुसरा आणि चौथा गट सुद्धा चेक करूयात. क्यू पी क्यू, क्यू पी क्यू हे सुद्धा बरोबर आहे.
याचाच अर्थ इथं एकाआडी एक 3-3चे गट बघा किंवा 6-6 अक्षरांचे गट जर आपण पाहिले तर PQP QPQ PQP QPQ अशा पद्धतीने आपल्याला गट मिळतील. पण 6-6 अक्षरांचे गट तेवढे मोठमोठे करण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण 3-3चे गट करून एकाआडी एक गट जर आहेत असं जर मानलं तर उत्तर आपल्याला काढणं सोपं जाईल. म्हणजे याचं उत्तर असेल, आता तुम्ही भरलेले अक्षर कोणते आहेत मग PQ आणि P, तर हेच तुमचं उत्तर असेल पर्याय नंबर A. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 7वा. अक्षर जर मोजली आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 अक्षर आहेत. पण मोजत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण 8 पर्यंत आलो होतो. 1 2 3 4 1 2 3 4 4 आणि 4 8. तर 8 पर्यंत आल्यानंतर किंवा पहिली 4 अक्षरं सोडून दुसरी 4 अक्षरं जर आपण सोडली तर 4-4चे गट इथं तयार होतात. कंप्लीट 4-4चे. मी कंप्लीट 4-4चेच गट काय केले तर 4-4चे गट केल्यानंतर एक गट आपल्याला रेडीमेड इथे मिळते. तो गट आपण फक्त चेक करतोय तो गट होतो का. जर तशी मालिका जर तयार होत असेल तर उत्तर काढायला आपलं सोपं जाईल. त्यामुळे आपण ठेवून बघूयात. हा 4चा गट, हा 4चा गट, हा 4चा गट जर तयार केला तर उरलेला एक 4चा गट असेल. तर आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक गटामध्ये पहिलं अक्षर इथं X आहे, इथं X आहे, इथं X आहे, इथं X नाही. तर इथं जर मी X ठेवला तर आता सुरुवातीची 2-2 अक्षर प्रत्येक गटामध्ये सारखी झाली. ठीक आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट असंही बघू शकता की XYZZ हा एक गट तयार झाला. तर XYZZ तयार करण्यासाठी राहिलेल्या गटांमध्ये रिकाम्या जागांमध्ये कोणते अक्षर तुम्हाला भरता येतील. XYZZ 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 अशा पद्धतीनं तुमची मालिका तयार होईल. XYZZ 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 आणि XYZZ ही मालिका तयार करण्यासाठी तुम्ही रिकाम्या जागांमध्ये ZZXZZ या पद्धतीनं तुम्ही अक्षर भरले आहेत. ZZXZZ कोणत्या पर्यायामध्ये आहेत तर पर्याय A मध्ये आहेत. ZZXZZ अशा पद्धतीनं आपण उत्तर काढू शकतो. वळूयात पुढच्या 8व्या प्रश्नाकडं. 8वा प्रश्न सोडवत असताना अक्षर मोजताना अक्षराकडे एकदा लक्षपूर्वक पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथं रिकामी जागा आहे. 13 14 15 आणि 16 अक्षर असून एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की AA डबल आलेलं अक्षर आहे. GG II OO अशी डबल अक्षर आलेली आहेत. जर डबल अक्षर आली असतील, आता 16 अक्षर असल्यामुळे आपण जर 4-4चे गट जर करून पाहिले इथं तर काय लक्षात येते पहा. 4-4चे जर गट केले 4 1 2 3 आणि 4 असे 4-4चे जर गट आपण केले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल, पहिल्या गटामध्ये पहिलं आणि दुसरं ही 2 अक्षरं सारखी आहेत. तसंच तिसऱ्याही गटामध्ये पहिलं आणि दुसरं ही 2 अक्षरं सारखी आहेत. पण इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की पहिलीच अक्षरं सारखी आहेत असं नाही, तर राहिलेल्या 2 गटामध्ये शेवटची 2 अक्षरं सुद्धा सारखी आहेत. जसं की दुसऱ्या गटामध्ये शेवटची 2 अक्षरं GG आहेत आणि शेवटच्या गटामध्ये शेवटची 2 अक्षरं OO आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की 4 अक्षरांच्या गटामध्ये अक्षरं 2च वापरली, पहिले 2 सारखे आहेत आणि दुसरे 2 सारखे आहेत. असं जर आपल्याला ठेवून जर इथं पाहायचं असेल तर इथं पहिले 2 अक्षरं AA आहेत आणि शेवटचं अक्षर C आहे म्हटल्यास इथं सुद्धा C असू शकतं. AACC असं होऊ शकतं. इथं पहिलं अक्षर E आहे, इथं दुसरं अक्षर जर मी E ठेवलं तर EEGG अशा पद्धतीनं होऊ शकतं. इथं पहिलं अक्षर M आहे, याला थोडंसं स्टॉप करू आपण. पण इथं पहिलं अक्षर M आहे तर इथं दुसरं अक्षर मला M ठेवावं लागेल. MMO अशा पद्धतीनं मालिका तुमची तयार होईल. पहिलं अक्षर C, दुसरं E आणि शेवटचं अक्षर M असं कुठं आहे, कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा. तर ते एकाच पर्याय आहेत. या पर्यायामध्ये पहिलं C, दुसरं E, शेवटचं M नाही तर N आहे. तर इथं शेवटचं M तुम्हाला मिळतंय, त्यामुळं हे तुमचं उत्तर असू शकतं. म्हणजे हेच उत्तर आहे. पण तरीही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही आणखी एक पाहू शकता. या अक्षरांमध्ये नेमका संबंध काय आलाय म्हणजे पहिल्या गटामध्ये AA ही 2 अक्षरं घेतल्यानंतर CC घेतलीत. का घेतली असतील CC तर इथं फक्त एक अक्षर त्यांनी स्किप केलंय, ते म्हणजे कोणतं B. A नंतर B स्किप करून C घेतलाय. गट बदलत असताना काय केलं, इथं D स्किप केलाय आणि नंतर E पासून तो गट सुरू केलाय पुढचा. E नंतर F स्किप करून G घेतलाय. G नंतर गट बदलत असताना H स्किप केलाय आणि I घेतलाय.
आय नंतर पुन्हा जे तुम्हाला स्किप करावं लागेल आणि के घ्यावा लागेल. तर माझ्या मते इथं यायला पाहिजे या 2 रिकाम्या जागांमध्ये के. अशा पद्धतीनं उत्तर तुम्ही काढू शकता. जर पहिला अक्षर सी, दुसरा अक्षर ई आणि शेवटचा अक्षर एम असलेली अशी 2 जरी पर्याय असतील तरी तुम्ही मधली अक्षर कोणती आहेत हे असा संबंध लावून सुद्धा काढू शकता. या पद्धतीनं उत्तर येईल CE KK MM आणि ही मालिका अशी तयार होईल AACC EEGG IIKK MMOO आणि अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर काढता येईल. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न 9वा प्रश्न सुद्धा जर असं थोडंसं लक्ष देऊन जर पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल, इथं 2 अक्षरं सारखी आली, इथं पण 2 अक्षरं सारखी आलीत, पण इथं 3 अक्षरं सारखी आलीत. इथं तर 4 अक्षरं सारखी आहेत, पण 4 अक्षरांच्या मध्ये एक रिकामी जागा आहे. आपण जर मानलं इथं रिकाम्या जागेत सुद्धा तेच अक्षर आहे, इथं 5 अक्षरं सारखी आली. मग आपण असं म्हणू शकतो का इथं 2 अक्षरं सारखी आलीत, इथं 3 अक्षरं सारखी आलीत, म्हणजे इथं जर R आपण ठेवला तर इथं 4 अक्षरं सारखी आली, जर आपण इथं S ठेवला तर इथं 5 अक्षरं सारखी आली शेवटी, जर आपण इथं T ठेवला तर याचा अर्थ इथं अक्षरांचे गट हे सारखे होत नसून एकेकानं वाढत जातील. कसे वाढत जातील? पहिला गट जर मी 3 अक्षरांचा केला तर दुसरा गट मला 4 अक्षरांचा करावा लागेल, तिसरा गट मला 5 अक्षरांचा करावा लागेल आणि चौथा गट ऑटोमॅटिक 6 अक्षरांचा उरेल, शेवटी शिल्लक राहील. आता इथं जर आपण पाहिलं तर पहिला गट आहे PQQ. दुसऱ्या गटामध्ये पहिला अक्षर माहीत नाही, पण तिसऱ्या गटात पहिला अक्षर पीच आहे, चौथ्या गटात पहिला अक्षर पीच आहे. याचा अर्थ दुसऱ्या गटात सुद्धा पहिला अक्षर पीच असेल असं आपण गृहीत धरूयात. मग प्रत्येक गटामध्ये पहिला अक्षर पी आहे आणि प्रत्येक गटामध्ये उरलेली अक्षरं समान आहेत असं जर आपण मानलं तर इथं QQ PQQ, इथं PRRR, नंतर इथं PSSSS, इथं PTTTTT. अशा पद्धतीनं तिथं एक अक्षरांची मालिका तिथं तयार होईल. आणि तुम्ही याचं वाचन लयबद्ध पद्धतीनं असं करू शकता PQQ PRRR PSSSS PTTTTT. आणि तुम्ही भरलेली अक्षरं कोणत्या पर्यायात आहेत हे सुद्धा पाहून घ्या. तर तुम्ही भरलेत अक्षरं PRST PRST कोणत्या पर्यायात आहेत? तर PRS आणि T पहिल्याच पर्यायात आहेत, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय नंबर A. पाहूयात या मालिकेमधला शेवटचा प्रश्न. म्हणजे 9व्या प्रश्नातून तुम्हाला असं लक्षात येत असेल की अक्षरांचे गट मालिकेमध्ये अक्षरांची गट सारखेच अक्षरांचे होतात असं काही नाही. जसं की इथं झालं, इथं पहिला गट 3 अक्षराचा आहे, दुसरा 4 अक्षरांचा, तिसरा 5 अक्षरांचा, तर चौथा गट आहे 6 अक्षरांचा. अशा पद्धतीनं गट कमी जास्त अक्षरांचे सुद्धा असू शकतात. थोडंसं त्या अक्षरांकडे तुम्ही जर पाहिलं तर तो तुमच्या लक्षात येईल आणि सरावातून तुम्हाला हे असे प्रश्न सुद्धा सोडवता येतील. पाहूयात शेवटचा प्रश्न. शेवटच्या प्रश्नामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. इथं सुद्धा एक गोष्ट तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिली तर इथं 2 अक्षरं सारखे आहेत, इथं 3 अक्षरं सारखे आहेत, इथं पण 2 अक्षरं सारखे आहेत, इथं पहिलं आणि हे अक्षर सारखं आहे. 3 गटांचा विचार केला तर इथं शेवटची 2 अक्षरं सारखे आहेत. जर मी 3-3चे गट जर केले, 3-3चे गट केले आपण 1 2 3 4 आणि 5, तुमच्या पहिल्या लक्षात येत असेल की इथं 3ही अक्षरं, दुसरा जो गट आहे तो कंप्लीट तयार झाला आहे. इथं 3ही अक्षर काय आहेत? BBB आहेत. आणि या अक्षरांचा पुढच्या गटामध्ये किंवा मागच्या गटामध्ये काही संबंध आहे असं आपल्याला वाटत नाही, कारण इथं पहिलं अक्षर 2A आहे, तर मला वाटतं इथं Aच टाकला तर इथलेही सारखे होतील 3 अक्षर, इथलेही वेगळे दुसरे 3 अक्षर सारखे होतील आणि A BBB. त्याच पद्धतीने इथं काय यायला पाहिजे? मग CCC, इथं काय यायला पाहिजे? DDD आणि इथं काय यायला पाहिजे? EEE. आता एक लय तयार होईल इथं की AAA BBB CCC DDD आणि EEE. अशा पद्धतीने एक लय त्या मालिकेमध्ये तुम्हाला अक्षरांच्या पाहायला मिळतो. आणि तुम्ही भरलेले अक्षर कोणत्या पर्यायात आहेत ते चेक करून घ्या. ते तुमचं उत्तर असेल तर तुम्ही भरलाय अक्षर ACDE. कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा? ACD नाही, तर इथं पण नाही, इथं नाही. ACDE तुमचं उत्तर आहे पर्याय नंबर D मध्ये, पर्याय नंबर 4 मध्ये. अशा पद्धतीनं आपण अक्षरांची लयबद्ध मालिका, अक्षरांचे गट जर केले तर एकदम सोप्या पद्धतीनं आणि अचूकतेनं आणि वेगानं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता.
आणि याची अचूकता किंवा वेग हा फक्त प्रॅक्टिसमधून येऊ शकतो. त्यामुळं मिळतील त्या पुस्तकातून भरपूर प्रमाणात याची प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरचे पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.